प्रिय देवेंद्रजी, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपणास शुभेच्छा. सर्वोच्च न्यायालयाच्या उपवर्गीकरणाच्या निकालानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये असंतोषाचा उद्रेक होत आहे. आपण वकील आहात म्हणून आपल्यासमोर काही कायदेशीर मुद्दे उपस्थित करीत आहे. कायदे पंडितांच्या मते विधिमंडळ आणि न्यायालय यांच्या कक्षात ठरलेले आहे. न्यायालय कायदेशीर न्याय म्हणजे लिगल जस्टिस, तर विधिमंडळ सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस प्रस्थापित करणारे कायदे करतात. आरक्षण उपवर्गीकरण हा सामाजिक न्यायाचा भाग आहे. कायदे पंडितांच्या मते न्यायाधीश जटिल समस्या सोडवण्यासाठी परिपक्व असतीलच असे नाही, न्यायालय एकाच समस्येवर वेगवेगळी मते प्रदर्शित करतात. उपकरणाच्या 2004 मध्ये दाखल केलेल्या EV चेन्नई विरुद्ध द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश या खटल्यात उपवर्गीकरण घटनाबाह्य आहे आणि ते भारतीय संविधानाच्या कलम 341चा भंग करते असे मत व्यक्त केले आहे. तर चंद्रचूड खंडपीठाने उपवर्गीकरण घटनाबाह्य नाही आणि त्याची अंमलबजावणी राज्य सरकारनाही करता येईल असे मत नोंदवले आहे. याच खंडपीठाचे एक सदस्य न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी आरक्षणाबाबत धोरण ठरविण्याचा अधिकार केवळ आणि केवळ संसदेचा आहे आणि राज्य सरकारला यात फेरफार करता येत नाही असे मत प्रकट केले आहे. न्यायाधीशांच्या भूमिकेत विरोधाभास जाणवतो. सामाजिक समता प्रस्थापित होण्याच्या मार्गात अडथळा येतो. 2004 मध्ये दाखल झालेल्या खटल्याचा निकाल 2024 मध्ये आला. न्याय देण्यास विलंब झाला म्हणजे जस्टिस डिलेटेड जस्टिस डिनाय असे झाले. 20 वर्षे प्रलंबित निर्णयाने अंतिम निकाल दिला असला तरीही उपवर्गीकरण करताना इम्पिरियल डेटा उपलब्ध असलाच पाहिजे अशी गट गाठलेली आहे. देवेंद्रजी, न्यायमूर्ती चंद्रपीठाच्या खंडपीठाने निर्णय दिल्याबरोबर मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यासाठी आपण न्यायमूर्ती बदर समिती नियुक्त केली. बदर समितीने बार्डी, पुणे, डॉक्टर आंबेडकर रिसर्च संस्था येथील माहितीच्या आधारावर लोकसंख्येच्या प्रमाणात उपवर्गीकरण करण्याची टक्केवारी ठरवावी असे मत दर्शवले असे प्रसार माध्यमातून दिसून येत आहे. आपण आज सादर केलेल्या बदर समितीचा अहवाल आपण प्रसिद्ध करून संबंधितांकडून सूचना मागवणे आवश्यक होते. तसे न करता आपण जनतेकडून सूचना मागवल्या हे नेहमीच्या कार्यपद्धतीचा अवलंब न करणारे धोरण अवलंबण्याचे कारण काय? इम्पिरियल डेटा उपलब्ध नसताना आपण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध नाही का? या आपल्या शासनाच्या धोरणामुळे असंतोषाचा उद्रेक थांबण्यासाठी आपण काय करणार? सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी विधिमंडळातील सत्ताधारी पक्ष आपली जबाबदारी झटकून न्यायालयाचा आधार घेऊन मतपेटीवर लक्ष ठेवण्यासाठी हे सगळे करू पाहत आहे का? हे अकल्याणकारी धोरण आहे असे आपणास वाटत नाही का? सामाजिक समता, आर्थिक समता आणि राजकीय समता प्रस्थापित करण्याच्या मार्गात न्यायालय येत असतील आणि घटनेची पायमल्ली होत असेल तर ती रोखण्याची भूमिका आपण घेणार काय? केंद्र सरकारच्या अटॉर्नी जनरल याने चंद्रचूड खंडपीठासमोर बाजू मांडताना उपवर्गीकरणास होकार दिला आणि त्यामुळे घटनेची पायमल्ली झाली असे आपणास वाटते काय? अनुसूचित जाती जमातीचे जनगणनेचे आकडे चुकीचे असल्याचे माध्यमातून समजते. नवीन जनगणना होईपर्यंत आणि इम्पिरियल डेटा उपलब्ध होईपर्यंत आपण अंमलबजावणी थांबवणार काय? मुख्यमंत्री साहेब, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी अंतर्गत जाती जमातीचा दर्जा सुधारण्यासाठी बजेटमध्ये इयरमार्क केलेला निधी दुसऱ्या योजनेवर खर्च केला जातो व त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या विकासात अडथळा येतो. अनुसूचित जाती जमाती कल्याणकारी निधी आपण दुसऱ्या ठिकाणी वळवण्याचे धोरण बंद करणार का? हे सर्व मी जाती आणि जमातीची प्रगती जलदगतीने व्हावी यासाठी निदर्शनास आणत आहे. यावर आपण निर्णय घ्यावा. आपला जनार्दन चंदूरकर, माजी आमदार, माजी अध्यक्ष, मुंबई काँग्रेस.